उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना शिवसेनेतनं बाहेर पडावं लागलं। शिवसेना सोडायची राज ठाकरेंची इच्छा नव्हती। ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा दावा। महायुतीमधील आणखी एक वाद चव्हाट्यावर। रवींद्र चव्हाण विरुद्ध रामदास कदम शाब्दिक वॉर। मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी, रामदास कदमांचा ठाण्यातील मेळाव्यातनं हल्लाबोल। धारावीकरांच्या इंच जागेसाठी शिवसेना लढणार। आदित्य ठाकरे कडाडले। खोकेबाज सरकारचे दलाल आले तरी विकले जाऊ नका, बुलडोजर आले तर उलथवून टाका, धारावीकरांना ठाकरेंचं आवाहन। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात। मुंबईतील चेंबूर अणुशक्तीनगर भागामध्ये दादांचं शक्ती प्रदर्शन। नवाब मलिक आणि सना मलिक राहणार उपस्थित। कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल। CJI यांच्या खंडपीठामध्ये 20 ऑगस्टला सुनावणी, तर CBI कडनं घटनास्थळाचं 3D मॅपिंग। ठाणे जिल्ह्यामधील बदलापूरमधील 2 अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरनं क्रिकेटपटू हरभजन सिंगचा संताप। मुख्यमंत्री शिंदेंकडे केली कडक कारवाईची मागणी। देशभरात आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा उत्साह। नारळी पौर्णिमेनिमित्त मुंबईमधील कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करणार। कोळीवाड्यांमधनं पारंपरिक वेशभूषा करत वाद्यांवर नाचत निघणार पालखी। आज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार। देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा। प्रसिद्ध मंदिरांमध्ये मोठी गर्दी। पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पाणीच पाणी। बॅग सामानासह पाण्यामधनं वाट काढण्यासाठी प्रवाशांची तारांबळ। अनेक ठिकाणी पाणी साचलं। भारतीय तटरक्षक दलाचे DG राकेश पाल यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन। चेन्नईमधील राजीव गांधी सार्वजनिक रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास। इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरनं AC डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू। दिल्लीच्या DBG रोड परिसरामधील धक्कादायक घटना। संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद।